आमदार अभिमन्यू पवार यांची अतिवृष्टीग्रस्तांना सढळ हाताने मदत। लातूर औसा प्रतिनिधी आमदार अभिमन्यू पवार यांची अतिवृष्टीग्रस्तांना सढळ हाताने मदत जाहीर केली असून औसा येथे पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे। शासनाने ज्याप्रमाणे अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे तेवढीच मदत औसा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना जाहीर केली आहे। क्रिएटिव्ह फाउंडेशन व सामाजिक संघटनेच्या वतीने ही मदत अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणार आहे। यामुळे औसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि खुशीची लहर निर्माण झाली आहे। अभिमन्यू पवार औसाचे आमदार असून त्यांचा कार्यसम्राट म्हणून उल्लेख केला जातो। ते म्हणाले, आपण पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला काहीतरी देणं लागतो या भावनेतून पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याचा मानस आहे। शेतकऱ्यांची जमीन खरडावून गेली आहे, जनावरे वाहून गेली आहेत, शेळ्या मेंढ्या कोंबड्या वाहून गेल्या असून शेतकरी व सामान्य जनता हवालदिल झाली आहे। त्यांना मदतीचा हात म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी शासन जेवढी मदत करणार आहे तेवढीच मदत जाहीर केली असून ती लवकरच पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आहे। यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। सरकारच्या बरोबरीने आम्हीही आमची एनजीओ म्हणून आम्ही मदत करतोय। आमची क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय पुत्रा यांची फाउंडेशन या माध्यमातून आम्ही दोघं संयुक्त विद्यमाने माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना भरीव मदत आम्ही करतोय। जितकं शासन करतं आहे त्याच बरोबरीने आम्ही करतो आहे। जीवितहानी झालेल्या ठिकाणी मनुष्यहानी झालेली आहे, काही ठिकाणी बैल दगा गेलेत वाहून, वीज पडून गेलेत, म्हैस गेलेली आहे, शेळ्या आहेत, बैल गाय आहे, कोंबड्या गेलेल्या आहेत, मेंढ्या गेलेल्या आहेत। तर या सगळ्या ठिकाणी आपण किंवा घरं पडलेली असतील किंवा घरं पाण्यामध्ये असतील, या सगळ्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करतं आहे त्या पद्धतीनं त्याच्या बरोबरीनं आपण मदत करतो आहे। हे यासाठी करतो आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी उभारला पाहिजे। आज समजा शेतकऱ्याचे 2 बैल होते, एक बैल वाहून गेला तर एक बैल ठेवून शेतकरी करणार आहे काय? जोपर्यंत दुसरा बैल मिळणार नाही तोपर्यंत शेती करणार नाही। म्हणून सरकारचे 32,000 आणि आमचे 32,000 हे 64,000 आले तर 100% शेतकरी बैल घेईल आणि बैल लगेच शेतकरी कामाला लागेल। एखादी म्हैस गेली आहे, दुभती म्हैस गेली आहे, दूध पण गेलं, त्याचं म्हैस पण गेली, पण 37,500 शासन देतं आहे, त्यात काय म्हैस येत नाही कारण म्हैस 17,000 खाली म्हैस नाहीच आहे। त्यामुळे शासनाचे 37,500, आमच्या एनजीओचे 37,500 म्हणजे जर जवळपास 70-75,000 रुपये येतात तर त्यामधून चांगली म्हैस शेतकरी घेऊ शकतो। तेच बैलाला आहे। काही ठिकाणी गाई वासरं गेलेत वाहून, वासराला 20,000 देतो आपण। त्यामुळे एकूण आकडेवारी आता आलेली आहे, साधारण बराच खर्च आहे, पण ठीक आहे, आपण या निमित्तानं घोषणा केलेली आहे। आमची अभय पुत्रा फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भरीव मदत करणार आहोत। खऱ्या अर्थानं शेतकरी उभा करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।